निघूया ऑफिसला. बहुतेक आज आधी ते ऑफिसला येणार नाही तर मीटिंग कंडक्ट आपल्यालाच करावी लागेल. कॉन्ट्रॅक्टरचा फोन. बहुतेक पैशांचं विचारण्यासाठी फोन केला असणार. हो, स्पीकरवर टाकतो. हॅलो. अहो सर, कधी पैसे मिळतील? अहो लगेच पैसे मिळतील म्हणून काम हाती घेतलं होतं ना. हो दादा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही लवकरात लवकर तुमचे पैसे देऊ. आम्ही व्यवस्था करतोय तुमच्या पैशांची. अहो कधीपासून तुमचं हेच चालू आहे, पैसे मिळतील पैसे मिळतील, पण कधी मिळतील ते? हे बघा दादा, तुमचे पैसे लवकरात लवकर देतो. तुम्ही असं करा, तुम्ही फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये या, आपण तिथेच बोलू. बरं येतो. ओके. नाही नको, आदित्य आणि सिद्धार्थला काहीच नको सांगा. ते पैशांची व्यवस्था करताय. त्यांना थोडासा वेळ देऊ, तोपर्यंत आपण सांभाळून घेऊ ना. चला. कसं आहे आईस्क्रीम? मस्त. हो, झालं खाऊन? सिक्रेट प्लॅन होता ना? हसायला काय झालं आता? त्या बायकांपासून काही लपून राहणार आहे का? हा, ते पण आहेच म्हणा. आता सांगा ना काहीतरी लवकर, नाहीतर अदिती यायची. काळजी करू नका, ती जबाबदारी नमाकडे. नमाकडे? हो, नमा त्यांना ऑफिसच्या कामात गुंतवून ठेवणार आहे. एक चांगलं केलं. पण सिद्धूने आपल्याला सिक्रेट आईस्क्रीम पार्टी का दिली आहे? त्याचं काम असेल काहीतरी. हल्ली उगाच कोणी कोणासाठी काही करत नाही. दिली हे महत्वाचं, पण अशी ही सिक्रेट पार्टी खूप दिवसांनी होते नाही? सिक्रेट पार्टी म्हणजे याही आधी अशा पार्ट्या झाल्यात तर, आणि जर झाल्यात तर मग मला का नाही सांगितल्या? गरज नाही वाटली म्हणजे? ऐका ना, मी सगळं सांगते, पण आधी तुम्ही आईस्क्रीम संपवा. मला अजून थोडं आईस्क्रीम मिळेल प्लीज. संपलं आईस्क्रीम. ओके. गरम पडेल, नको खाऊस. बरं, आता आपण मुद्द्याचं बोलूया का? हा, बोलू ना मुद्द्याचं. तर मला सांगा, मला सोडून तुम्ही पार्ट्या केल्याच कशा? म्हणजे ओरिजिनल देशमुखांशी दगाबाजी, माझ्या घरात राहून माझ्याशीच लपवा छपवी. ताई, नानी, बोला. हो. रत्नाक्का, ऐका ना, मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुम्हाला सोडून कधीच पार्टी होणार नाही. ए अर्चू, तू गप ग. ए तुम्ही बोला, किती वर्ष पार्ट्या केल्या? मला तेवढं आईस्क्रीम हवंय. आता आठवत नाही आम्हाला, गेली 20 वर्ष करतोय आम्ही. 20 वर्ष ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली तुम्ही? मला माहितीये ताई, या मागे ना तुझंच डोकं असणार, हे सगळं तूच केलं असणार. तुम्ही जरा शांत बसता का? किती गोंधळ घालताय? प्लीज मला मदत करा. प्लीज मला सांगा, मी अदितीसाठी काय स्पेशल करू? आईस्क्रीम संपलं, आता नाही सुचणार काही. अजून आईस्क्रीम लागेल. अगं नानी काकी, लहान मुलासारखं काय वागताय तुम्ही? हे बघा, तुम्ही मला मदत करणार आहात का ते सांगा, नाहीतर चाललो मी, जातो. थांबा थांबा थांबा, सांगू आम्ही सगळे. हा, जरा वेळ थांबा. हा, सिद्धू, तू तिला छान मुंबईला ना लॉंग ड्राईव्हला घेऊन जा. आमच्या याने तर मला गोठ्या पलीकडे कुठे नेलंच नाही. आधी ती मुंबईचीच आहे, परत तिला तुम्ही तिथेच काय न्यायला सांगताय? काहीतरी सरप्राईज सुचवा ना, म्हणजे अदिती खुश होईल. मग तू आहे ना, तिला एक पैठणी दे माझ्याकडची, आणि वर एक मस्त दागिना. हा, मॉम, आता मॉम समोर कशी शोधाशोध करू? अदिती, काही हवंय का बेबी तुला? नाही, काहीच नाही.
सापडली. काय सापडली? नाही काही नाही, उखाळ हवी होती, सापडली. ओके. तुझीच वाट बघतोय. काय? अगं ते डबे द्यायचे आहेत ना, थांब. बरं, तुम्ही सेडला पाहिलं का कुठे? हो ना, तो सकाळीच. सकाळीच तो कामासाठी बाहेर पडलाय. काय? हो हो. मग हे चिठ्ठ्यांचं काम कोण करतंय? हे तर सेटचंच अक्षर दिसतंय. या सगळ्यांना माहित असेल का? काय झालं? काय नाही. हे घे, हे बघ, हे 2 लंच बॉक्स आणि हा नाश्त्याचा डबा. आणि हा डब्बा सगळ्यात आधी खा. हा, गेल्या गेल्या लगेच खा. हो, नाहीतर विसरशील आणि मग काय झालं रत्नाक? मी काही विसरते का? नाही ग नानी. आदिती, हा नाश्त्याचा डबा आधी खा. चालेल. अशा का वागतायत या? आज सकाळपासूनच घरात काहीतरी विचित्र घडतंय. पण खरं तर सर त्याची खूप दया येते. त्या मुलाला पैशाची खरंच खूप गरज असली पाहिजे सर. म्हणजे त्यांनी 2-3 फेऱ्या मारल्या आणि मी बिझी आहे म्हटल्यानंतर ऑफिसच्या बाहेरच बसलेला असतो सर तो. सर देऊ का हो त्याला पैसे? खबरदार, त्याला पैसे दिले ना तुमचा बिझनेस सुद्धा मी बसवीन. अरे आतापर्यंत माझ्यामुळे तुम्हाला किती कॉन्ट्रॅक्ट मिळालेत, किती वेळा मी तुम्हाला फायनान्स केलाय. ते सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करीत आणि जे फंडिंग आहे ना ते बंद करून टाकेन. एक्स्ट्रीमली सॉरी सर, तुम्ही असं काही करू नका सर प्लीज. तुम्ही म्हणाल तसंच होईल सर. अहो त्या मुलाला पैसे परत मिळणारच नाही सर. गुड. आता या सुहासला माझ्याकडे येण्याशिवाय आणि भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही आता. आणि हो, अदिती आणि सिद्धार्थ सुद्धा कुठेतरी बाहेर जाणार आहेत. तेव्हाच आपण हे आपलं काम करून घेऊ. तू काही काळजी करू नकोस. सुहास गेलाय ना मुंबईला. मला खात्री आहे तो पैसे नक्की परत घेऊन येईल. आणि तू स्वतः कामगारांशी बोललीस ना, तेव्हा ते काही दिवस थांबतील, तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. एवढं टेन्शन घेऊन काय होणार आहे सांग ना मला? काहीही होणार नाही. त्यामुळे या काही दिवसांमध्ये आपण एकमेकांना वेळ देऊयात का? नाही म्हणजे बघ ना, नमाचं लग्न, मग माझं अमेरिकेला जाणं, अगं या सगळ्यामध्ये आपल्याला एकमेकांना वेळच देता येणार नाही. त्यामुळे प्लीज आपण एकमेकांना वेळ देऊयात का? त्यामुळे प्लीज तू काही काळजी करू नकोस. अगं मी सुद्धा फॅक्टरीचा विचार करतो. पैशांची सोय नक्की होईल. पण अदिती, आपण हे काही दिवस एकमेकांसाठी जगूयात का प्लीज? प्लीज. बरोबर बोलतोयस तू. पटतंय मला तुझं. सेड, आणि तू अमेरिकेला जाण्याआधी मला सुद्धा तुझ्याबरोबर खूप वेळ घालवायचे. पण त्याआधी मी नमा आणि युवराजची कामाबद्दल बोलून येऊ का प्लीज? बरं जा. थांब, हे घे लॅपटॉप. हे बघ, या पण फाईल घेऊन जा. हो सिद्धार्थ, तू तिच्या ड्रॉवर मध्ये हे चेक कर. कोणती फाईल, कोणतंही डॉक्युमेंट राहायला नको. नमा, माझा जॉब अमेरिकेला गेल्यावर सुरू होणार आहे. सध्या माझ्यासाठी आदितीला फिरायला घेऊन जाणं जास्त महत्वाचं आहे. मी काहीच काम घेऊन जाणार नाहीये सोबत. तुझं ठीक आहे, पण भीती आदितीची वाटते. एखादी फाईल तिकडे घेऊन जायची आणि काम करत बसायची. तर चला निघूया. आदिती यायच्या आधी निघायला हवं. चल चल चल. ए थांबा थांबा, एक फाईल आहे. थांबा. हा, हीच ती फाईल. ही फाईल आदिती सोबत घेऊन येणार होती. ही पण घेऊन जा. अरे बरं मागितलंस ना, चल लवकर. हे काय करता तुम्ही?
हा कुठे घेऊन चाललाय सग आणि ही फाईल तर फॅक्टरीच्या आत्ता सुरू असणाऱ्या कामाची आहे. मी तिथे जाऊन रिपोर्ट बनवून तुम्हाला पाठवणार आहे. आम्ही तुला यातलं काही घेऊ देणार नाहीये. हे बघ 2 दिवसासाठी जाताय ना तुम्ही, मग 2 दिवस तुम्ही कुठल्याही कामाचा विचार करायचा नाही. युवराज नमा, खरंच कौतुक वाटतं मला तुमचं. इतका विचार करताय तुम्ही माझा. पण अरे, आपण अजून कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही पोहोचवलेत, त्याचं काय करायचं? म्हणून मला कुठे बाहेर जाण्याची सुद्धा इच्छा नाहीये. अदिती, तू कॉन्ट्रॅक्टरला काय सांगितलंयस मला नाही माहित, पण कॉन्ट्रॅक्टर आता पैशांची विचारपूस करत नाही. उलट तो आपली परिस्थिती बघून आपल्याला समजून घेते. तू निश्चिंत राहा. तुम्ही मला प्रॉमिस करताय की इथे तुम्ही सगळं सांभाळून घ्याल? त्याची खात्री आहे ग मला. हो ना, मग आम्ही आता हे सगळं घेऊन जातो. का का म्हणजे तू यातली एखादी फाईल न्यायचीस आणि तिथे काम करत बसायचीस. तुझा काही भरोसा नाही. हे नमा, चल. अगं नमा, ऐक. तू अशी ड्रेस घालून जाणार आहेस? तुझी पण मोठ्या बाई व्हायला लागली की काय? अगं म्हणजे ते जीन्स टॉप असं काहीतरी घालून जा ना. कशाला रत्नाक्का? कशाला काय? थांब, इकडे ना. हो पण अहो रत्नाक्का, ऐका ना. नको. मोठ्या बाई तुम्ही सांगा ना. अगं मी काय सांगू, बदल कपडे. हा, हे घे. जा पटकन चेंज करून ये, छान दिसतील. आलेच. आणि तू रे, तू नवरा म्हणून ते सांगतो की नाही बायकोला? हे बघ, आप्पासारखं वागू नको, सब दणका ठेवून देईल ना. अरे बायकोकडे काही मागण्या करायच्या, तिला छान छान गिफ्ट द्यायचे. असं काय करतेस? जातोय ना आता सरप्राईज द्यायला. आणि रत्नाक्का, जेव्हा मी परत येऊ ना तेव्हा बघ आदिती किती खुश असेल ते. तेव्हा कौतुक करशील माझं. राहू दे. ते आता अमेरिकेला जायचंय म्हणून ते सरप्राईज देतोयस ना, नाहीतर केलं असतं का हे असं सरप्राईज प्लॅन? रत्नाक्का, अहो चला ना जाऊया आपण, त्यांना आवरू द्या. हो हो, आवरा पटकन. आवरा. चला. हे आले. काय रे, बिल्डरनी पैसे दिले का? सुहास, जेवायचं आहे ना तुला? जा आवरून ये आणि मग जेवून घे. नाही, नको. का? बाहेरून काही खाऊन आलायस का? नाही, मग इच्छा नाहीये माझी जेवायची. अरे हेही उचल. अहो, आता तुम्हाला काय झालं? ह्या पोराने काय घोळ करून ठेवलाय देव जाणे. आता मिलिंदला सांगायला हवं, आपण अजूनही हरलेलो नाही. सुहासला पैशांची अजूनही गरज आहे. बापू, अरे काळजी नको करू. आपण सगळे देशमुख एकत्र आलो ना, ते पैशाची अडचण अशी नक्की दूर करू आपण. नाही तात्या, मला आता कोणाकडेही पैसे मागायचे नाही. नमाचं लग्न एकट्या जवळ आलंय, मला कोणालाही दुखवायचं नाहीये. अरे पण तात्या, मी फक्त एवढंच सांगतो, हे सिद्धू आदितीला कळू नका देऊ, नाहीतर ते बिचारे दोघं जण टेन्शन मध्ये येतील. हो, बरोबर आहे तुमचं. मी आलेच. हा, अजून किती लांब आहे? अरे हे काय, पोचलोच. थांब थांब आलो. येऊ तर सावकाश ये.
अरे सावकाश. काय हे? अरे झालं का? अरे सिद्धू भाऊ आणि वहिनी आले. अरे तेच ते आले तर पटपट आवर. चल चल इथं बघ. सिड, थँक्यू. थँक्यू का? सरप्राईज साठी. आत्ताच? अगं सरप्राईज तर देऊ दे. तरी अरे असं लावू का? आले ते. अरे अरे आवर 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 आवर. झालं का? काढू? नाही नको. अरे काढते. सिड, काय झालंय का? हो. वाव सिड, अरे किती सुंदर आहे. तू कधी केलंस हे सगळं? आवडलं तुला? खूप जास्त. थँक्यू सिड. बरं अदिती, तुझा फोन दे. का? अगं दे तर. का हवाय फोन? अगं फोटोज काढू ना आपण. झाले? बस आता. खूप झाले फोटोज. हे आता फोटोज मी आपल्या फॅमिली ग्रुपवर पाठवते. कसं आहे? छान. आता कसं आहे? खूप छान. काय झालं? तिखट लागलं का? काय झालं? घरची आठवण येते का? हे बघा आदिती, आता बोलू नकोस की गोकुळ निवासला परत जाऊया म्हणून, प्लीज. नाही रे, मग तू आता भरवलंस ना मला. आता काही दिवसांनी मला कितीही वाटलं की तुम्हाला भरवावं, तरी तू माझ्या आसपास नसशील ना. एवढंच? मी मोठी बाईला सांगेन ना की तुला भरव म्हणून. वेडायस का तू? असं काही करू नकोस. मग तुझ्या मॉमला सांगतो की आदितीला भरवा. मॉमला? मॉमने मला कधीच भरवलं नाहीये. तिच्या आधी मलाच तिला भरवावं लागेल. थांब, काहीच खाल्लं नाहीये. खूप छान वाटतंय ना? आकाशातल्या या ताऱ्यांकडे बघून किती शांत वाटतंय. सिड, तो बघ तुटता तारा. काय मागितलंस? आपण दोघं जरी दूर असलो तरी आपलं नातं असंच राहू दे. त्यात दुरावा नको. नाही येणार. ती जबाबदारी माझी. आदिती, मला कळतंय तुला त्रास होतोय मी जाणार आहे म्हणून. तो तर होणारच रे, पण मी माझ्या मनाची तयारी केली. हो? मग आता असं म्हणू नकोस की आता पुन्हा तू माझ्यासोबत असं आकाश पाहायला नसणारच म्हणून. नाही म्हणणार. सिड, तू खोलीत माझ्या जवळ नसलास ना तरी आपल्याला जेव्हा जेव्हा एकमेकांची आठवण येईल तेव्हा तेव्हा आपण आकाशातल्या ताऱ्यांकडे असंच बघत राहायचं. म्हणजे एकाच छताखाली असल्याचं समाधान मिळेल.
आता मी तुझ्यासोबत आहे की नाही? मग पुढे काय होणार आहे याचा विचार करून आत्ता नाराज होऊ नको. अरे एक फोन करू दे घरी. नाही, सीट इथे आल्यापासून आपण नीट बोललो नाहीये त्यांच्याशी. घरी सगळं ठीक आहे आणि तसंही घरी जाणारच होत ना. बरं ठीक आहे, घरी नाही करत फोन, फॅक्टरीमध्ये करते. अदिती, सीट मी नाही करत, तू तर कर. तिथे काम कसं सुरू आहे ते विचार. काही गरज नाही. नमा आणि युवराज सगळं सांभाळून घेतील आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कळवतील. तरी मला एकदा करू दे ना फॅक्टरीमध्ये फोन, प्लीज दे. अदिती, फक्त माझ्यासोबत बोलून तुला 2 दिवस काढता येत नाहीत का? नेहमी आपलं गोकुळ निवास आणि फॅक्टरी यांचीच आठवण येत असते तुला. मी अमेरिकेला जाणार आहे याचं काहीच नाहीये तुला. नाही नाही थांब, हे घे. हा घे तुझा फोन आणि हा माझा पण फोन घे. सगळ्यांना फोन कर, फोनच करत बस. माझं काय ऐकू नकोस, कर फोन, हे घे कर. सिडने तो अमेरिकेला जाण्याआधी दोघांनाही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता यावा म्हणून एवढं सगळं प्लॅन केलंय. त्याला नाराज करायला नको. नाही करत फोन. सेड सेड सेड, असं किती वेळ रुसून बसणार आहेस तू? बरं हे घे, हे फोन ठेवा दे तुझ्याकडे. बोल आता. अरे दिले ना फोन आता, तर आणखी काय करू म्हणजे राग जाईल तुझा? काही करू नको, शांत बस. सेड बघा, मी काही करू शकते तुझ्यासाठी. जोरात ओरडून आय लव्ह यू सेड. बस काहीतरी वेडेपणा करू नकोस. सांगितलं ना शांत राहा. खायला मागवतो, खाऊन घे आणि प्लीज शांत राहा. हो दादा, जरा इकडे येता का? यस सर. 2 मिसळ आहेत, एक झणझणीत तिखट आणि एक मीडियम. नाही, तिखट. झणझणीत तिखट मिसळ 2. मी पण आज तिखट मिसळ खाणार. अदिती, तुला तिखट खायला नाही जमणार, कळलं? का? मी खाणार आहे तिखट मिसळ. 2 झणझणीत तिखट मिसळ. नाही नाही नाही, एक मीडियम द्या. नाही नाही, 2 झणझणीत मिसळ. नाही नाही, एक मीडियम द्या. सांग. नाही, ऐका माझं, तुम्ही जा घेऊन या प्लीज. नक्की? हो. बघच तू, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. तू तिखट मिसळ खाणार आहेस, तेही माझ्यासाठी. मूर्खपणा करतेस तू. सेड, तू बघशीलच, मी तुझ्यासाठी खूप काही करू शकते. मग ही तिखट मिसळ खाणं काय चीज आहे? मी खाऊ शकते. काय वेडेपण आहे हा. मी अमेरिकेला गेल्यावर पण अशीच वागणार आहेस का तू? तू अमेरिकेला गेल्यानंतर असा वेडेपणा कोणासमोर करू? दादा, जरा आणा ना लवकर. द्या. अदिती, प्लीज तू ही मिसळ खाऊ नकोस. तुला खूप तिखट लागतंय. पण मी तुझ्यासाठी काही करू शकते. हो, काही करशील? मग माझ्यासोबत अमेरिकेला येण्याचा वेडेपणा कर ना. सेड, तू पुन्हा हा विषय काढलास. आपलं ठरलं होतं ना, मग का तरी पुन्हा पुन्हा? सॉरी सॉरी. अगं अदिती, मी मस्ती करत होतो. परत नाही विचारणार. बस. बरं, खायचे का अजून मिसळ? हे घे, साखर खा. आणि म्हणे तिखट खाणार. अहो मी खरंच सांगतेय, आज कोणीही कामगार आला नव्हता. असं कसं? हो मी आत्ताच बघून आली आहे ना स्वतः. मला वाटतं ना, कुठे तरी बाहेर गेले असतील सगळे. हा काय? असे सगळे एकत्र बाहेर जात असतात काय? हा? मला तरी वाटतं सगळे कामगार गेले सोडून. नाना, तोंड सांभाळून बोल. अहो तात्या, मला वाटलं ते मी बोललो. तर राहा ना तुम्ही. अगो बाई, काय झालं असेल? अरे देवा. मोठ्या बाई, तुम्ही नका काळजी करू.
समजेल आपल्याला. ए ताई, तू काय करते ग? हो, सिद्धू अदितीला फोन करून सांगायला नको? अर्चना, बघ तुझ्या सासूचं डोकं. सासूबाई अहो ते दोघं प्रवासात असतील, उगाच त्यांना टेन्शन नको द्यायला. मी ना उद्याच जाऊन विचारते त्यांना. आधी तिने एवढं समजवलं त्यांना, तरी अजून 2 दिवस थांबायला तयार नाही म्हणजे काय? रत्ना, सगळीकडे आवाज चढवायचा नसतो. हे बघा तात्या, घर आहेत ते, त्यांची पण घरं आहेत, त्यांच्या जागी ते बरोबर आहेत. उद्या मी जाईन फॅक्टरीवरती आणि त्यावेळेला त्यांना भेटेन आणि बोलेन त्यांच्याशी. तात्या, मी पण येतो तुमच्या बरोबर. साडी मिळाली, आता पिशवी शोधायला लागेल. नाही, इकडे नाही मिळणार. ती पण नाही, वेळेवर सापडतच नाही कुठे. अगे ए महालक्ष्मी, काय शोधतेस ग तू? बरं झालं मिलिंद तू आलास. मला जरा पिशवी शोधायला मदत कर ना प्लीज. मी? प्लीज मिलिंद, बघ ना जरा, दिसतेय का पिशवी? नाही, पण इतक्या घाईत निघालीस कुठे तू? सापडली. एक मिनिट, आता तरी सांगशील का इतक्या घाईत कुठे निघालीस ते? मिलिंद, तुला एकदा सांगितलं ना मी, की मी एकदा एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि अदितीने नेमका माझा हाच गुण उचललाय. ते नमा युवराज सोबत फॅक्टरीला जाऊया. तिथे कामगार येतील ना, त्याच्याशी आपण बोलूया. तात्या, मी काय म्हणतो, तुम्ही नका दगदग करू, मी जातो. हो तात्या, जातील हे. बापू, मी पण येतो तुमच्यासोबत. तू तर अजिबात येऊ नकोस. तुझ्यामुळे सगळा घोळ झालाय हा. तू आपला जा त्या कॉलेजला. आमच्या बरोबर येशील तर आणखी काहीतरी घोळ घालून ठेवशील तू. हो, टिफिन ना आणते आता. नमा, युवराज, मी येतो तुमच्या सोबत. नाही, नको. आम्ही दोघं मिळून सांभाळून घेऊ. तसंही आज आम्ही कामगारांशी बोलणारच आहोत. आणि काही जर लागलं ना तर आम्ही तुम्हाला नक्की फोन करू. मी ऑलरेडी आदितीने कामगारांशी बोलून घेतलंय, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. मी विश्वास ठेव. बरं, ठीक आहे. नमा, बापू भाऊजी, तुम्ही नका काळजी करू. अहो, ती दोघं घेतील सांभाळून. आणि सिद्धू आणि आदिती पण आज परत येत आहेत ना, ते पण यात लक्ष घालतील ना. सावकाश जा आणि लवकर या परत. तात्या, आता मी जातीये ना सोबत, तुम्ही काही काळजीच करू नका. म्हणून तर भीती आहे. हा तात्या, तुम्ही पण. अगं, गंमत केली. चला. काय रे, काय झालं? काय रे, काय भूत बीत बघून आलात की काय? रत्ना, चेष्टा नको. पोरं किती घाबरलेली दिसत आहेत. काय झालंय? अरे युवराज, अरे सांग ना, काय झालं? युवराज, आता काही बोलशील की नाही? फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये. काय काय झालं? काय कामगारांनी ऑफिसमध्ये तोडफोड केली. नानी, लक्षात ठेव, काही झालं तरी फॅक्टरीत काय झालं हे दोघांना कळू द्यायचं नाही. हो का? म्हणजे मालक आहेत ते फॅक्टरीचे, त्यांच्यापासून लपवायचं नाही बाई, मला नाही हे पटत. पण आम्हाला नाही कळून द्यायचंय. अगं, आता ते दोघं फिरून आलेत आणि लगेच टेन्शन द्यायचं त्यांना? नाही नाही, काही नको.
आणि तुला कितीही काही वाटत असलं ना तरी तोंड गप्प ठेवायचं, काही बोलायचं नाही. मी कशाला काय बोलू? मला ना मुळात ह्यात पडायचंच नाहीये. हा मग ठीक आहे. नमा युवराज. हो बाई, चला आता जायलाच पाहिजे बाहेर. हा नानी बाहेर जाऊया, पण लक्षात ठेव काहीही बोलायचं नाहीये. कशाबद्दल पण रत्नाक्का? हा विसरलीस? बरं झालं विसरलीस. चल. नाही तुझा काही भरोसा नाही बाई. बाहेर जायचं, तुला सगळं आठवायचं आणि बोलून बसायचीस. नाही नाही नानी, त्याच्यापेक्षा तू एक काम कर ना. नानी तू गप्पच बस, एक शब्द तोंडातून काढू नकोस. चला चला. हा एक मिनिट ऐका आणि लक्षात ठेवा, काहीच झालेलं नाही असं आपल्याला दाखवायचंय. हो हो काय? हसा थोड्या. हसा इथेच हसा. हा हस. अगं हास. ही तर कसं हसायचं हेही विसरलीये. मिलिंद माझे पैसे द्यायचे म्हणून पळून गेला की का? मिलिंद काय झालंय ओरडायला? मिलिंद, मी माझं काम केलंय. मला माझ्या हिश्श्याचे पैसे हवेत. ऑफिसची फक्त नासधूस झालीये. मला ही देशमुख इंडस्ट्री ना जमीन दोस्त व्हायला हवी. मिलिंद, हे जरा अति होतंय. हा, मी माझं काम केलेलं आहे. मला माझे पैसे हवेत आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी तमाशा करेन. जरा गप्प बसतेस का? देतो. दे. व्हॉट नॉनसेन्स मिलिंद, हे खूप कमी होत आहे. मला चेक हवाय. नाही, हे टोकन आहे. तुला चेक द्यायला तुझं अकाउंट सील केलंय ना त्या राघवने. बरं हे दिले हवेत की नको? ठीक आहे, राहू देत. पण मिलिंद, हे पैसे खूप कमी आहेत. मला अजून पैसे हवेत. हे दिलेत ना मी आता. गुपचूपपणे घ्यायचे, कळलं? नाही मिलिंद, मला आत्ताच्या आत्ता माझे जास्तीचे पैसे हवे. ते असं नाही करू शकत तू. मला लगेच पैसे हवेत. तू देतोस की? तू वेडी. काय झालं बेटा? आपण आताच मुंबईला निघतोय. आता इतक्या घाईत? हो, फॅक्टरीसाठी पैसे जमवायचे आणि आता माझ्याकडे शेवटचाच पर्याय. कुठला पर्याय? ते तुला रस्त्यात सांगते. आता निघूया, आता लगेच निघतोय आपण. चल ये पटकन. इतकं? अरे आदिती, मला माहिती माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मी आपल्या बहिणींना विकायला निघालो होतो. अरे एवढ्या 7 पिढ्यांमध्ये आपल्या घराण्याची नाटकी कधीच झाली नाही. देशमुखांनी कोणत्याही कामगाराचं देणं बाकी ठेवलं नाही. चूक आमचीच झाली. चिडलेल्या कामगारांनी ऑफिसवर येऊन धुमाकूळ घातला. अरे हो बापू का, पण यात तुझी काय चूक आहे? अरे पण सुहासची तर चूक आहे ना. माझ्या मुलाची चूक म्हणजे माझीच चूक. नाही बापू का, आणि बघ तू अजिबात काळजी करू नकोस. आपण सगळे एकत्र असलो ना, किती मोठं संकट असू दे त्यावर मार्ग निघतोच. सुहास, तू गेला होतास ना रे बिल्डरकडे, त्यांनी पैसे नाही दिलेत? नाही दादा, तो बिल्डर खूप अतिशय डेंजर माणूस. मी 2-3 दिवस झाले सकाळ संध्याकाळ त्याच्या ऑफिसमध्ये फेऱ्या मारतोय, पण त्यांनी मला धमकून बाहेर काढली. असं कसं? अरे पण आपले पैसे आहेत ते. तू एक काम कर, तू मला पत्ता दे, मी जातो आणि बघतो कसे पैसे परत देत नाही ते. नाही नको दादा, बिल्डरची पार्टी खूप बोचलेले लोक आहेत. मला खूप भीती वाटते. अरे असू देत ना, पण आपण आपल्या हक्काचे पैसे मागतोय ना, काय फुकटचे पैसे मागतोय आपण? ते काय नाही, तुम्हाला पत्ता दे, मी जाऊन बघतो. आता पैसे उभे करण्यासाठी मला ही रिस्क घ्यावीच लागेल. घराच्या वाटण्या होणं हे काही लाभलं नाही आपल्याला. मोठ्या बाई, मुंबईला निघाली मी.
आज माझ्या हातावर दही साखर नाही ठेवणार? आणते. हे. येते मी. यशस्वी हो.